नमस्कार बालमित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात। आज आपण फार मजेशीर अशी छानशी एक गोष्ट बघणार आहोत। लहान मुलं म्हणले की तुम्हाला गोष्टी फार आवडतात। चला तर गोष्टीचं नाव आहे द हेअर अँड द टॉर्टॉइज। हेअर म्हणजे ससा आणि टॉर्टॉइज म्हणजे कासव। एक ससा आणि कासवाची ही गोष्ट आहे बघा। लिसन अँड रीड अलाउड। ऐका आणि मोठ्याने वाचा बघा। वन्स अ हेअर अँड अ टॉर्टॉइज डिसाइडेड टू हॅव अ रेस। एकदा काय झालं, वन्स म्हणजे एकदा, एक ससा आणि कासवाने डिसाइड म्हणजे ठरवलं। काय ठरवलं? टू हॅव अ रेस, एक शर्यत करायचं ठरवलं बघा। ससा काय म्हणतो? यू आर सो स्लो। तू कसा आहेस? खूप स्लो। कोणाला म्हणतो? कासवाला। आय एम सो फास्ट। मी कसा आहे? फास्ट म्हणजे वेगवान आहे, बरोबर आहे। मग बघा कासव काय म्हणतो? लेट अस रन अ रेस। चल मग आपण एक शर्यत करूयात। अप टू द मँगो ट्री, त्या आंब्याच्या झाडापर्यंत आपण काय करूयात? एक शर्यत करूयात बघा। मग हा हा हा, ससा मजा घेतो, हसतो त्याला, बरोबर आहे, कारण सशाला माहिती आहे आपण सहज जिंकणार आहे। मग हा ससा बघा कसा हसतोय त्याला। द रेस बिगॅन, शर्यत सुरू झाली। द हेअर रॅन विथ लॉंग लिप्स, म्हणजे लांब लांब उड्या मारत ससा काय पळून गेला। हॉप 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 करत तो समोर धावला। द टॉर्टॉइज आणि कासव वॉक्ड म्हणजे चालला, स्लोली हळूवार, प्लॉट 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 म्हणजे एक 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 पाऊल टाकत तो हळूहळू चालायला लागला। चला मग गोष्टीत पुढं काय झालं बघूयात पा। द हेअर केम टू अ कॅरट पॅच। हेअर म्हणजे ससा कुठं आला? केम टू अ कॅरट म्हणजे गाजराच्या एका छोट्याशा भागाजवळ आला। पॅच म्हणजे काय? थोडासा भाग। यम्मी व्हॉट लवली रेड कॅरट्स, काय छान लाल गाजरं आहेत। द टॉर्टॉइज इज फार बिहाइंड, फार म्हणजे खूप आणि बिहाइंड म्हणजे मागे। टॉर्टॉइज कुठे आहे? फार मागे। आईल ईट म्हणजे मी खाईन। अ फ्यू कॅरट्स, काही गाजरं खाईन। बट ही एट अ लॉट ऑफ कॅरट्स, त्यानं खूप सारे गाजरं खाल्ले। अ लॉट म्हणजे खूप, एट म्हणजे खाल्ले। द हेअर केम टू अ रॅडिश पॅच, म्हणजे रॅडिश म्हणजे मुळ्याच्या एका शेताजवळ नंतर ससा आला। स्लर्प, त्याच्या तोंडाला पाणी सुटलं बघा। व्हॉट ज्युसी व्हाईट रॅडिशेस, काय ज्युसी म्हणजे काय? रसाळ पांढरे मुळे आहेत। आईल ईट ओनली अ फ्यू, मी काय करील? ओनली म्हणजे फक्त, अ फ्यू म्हणजे थोडेसे खाईन। बट ही एट अ क्वाईट अ फ्यू, त्यानं क्वाईट अ फ्यू म्हणजे थोडे जास्तच खाल्ले। चॉम 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 करून त्यानं मस्तपैकी मुळे खाल्ले। मग काय झालं बघा। देन द हेअर केम टू अनदर व्हेजिटेबल पॅच, परत मग दुसऱ्या एका भाजीच्या शेताजवळ तो आला। फ्रेश लिफी व्हेजिटेबल्स, लिफी म्हणजे पालेभाज्या। सो गुड टू इट, सो गुड म्हणजे खूप चांगल्या, कशासाठी? खाण्यासाठी चांगल्या। सो ही एट अप क्वाईट अ फ्यू, त्याने परत थोड्या जास्तच खाल्ल्या। मंच 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 तोंड वाजवून त्यानं त्या खाल्ल्या। मग पुढे गोष्टीमध्ये काय झालं बघा। द हेअर वॉज नाव टू फुल, म्हणजे टू म्हणजे खूप, फुल म्हणजे भरलं, त्याचं पोट आता खूपच भरलं। ही रॅन हॉप इटी हॉप, हॉप इटी हॉप, हळू 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 आता तो पळायला लागला। त्याला पहिल्यासारखं वेगाने पळता येत होतं का? नाही। ही वॉज फीलिंग व्हेरी स्लीपी, ही वॉज फीलिंग म्हणजे
त्याला वाटत होतं, काय वाटत होतं, खूप झोप आल्यासारखं, व्हेरी स्लीपी. आय विल टेक अ लिटल नॅप, मी काय करेल, एक छोटीशी झोप घेईल असं त्यानं ठरवलं. मग पुढे काय झालं बघा. ही स्लेप्ट अंडर अ ट्री, तो एका झाडाखाली झोपला. ही स्लेप्ट ऑन अँड ऑन, आणि तो झोपतच राहिला. ऑल धिस व्हाईल, म्हणजे हे सर्व होईपर्यंत द टॉर्टोइज डिडंट स्टॉप, कासव थांबला का नाही. ही वॉक्ड ऑन अँड ऑन, तो चालतच राहिला. पुढे बघा मग काय झालं. द टॉर्टोइज रिच्ड द मँगो ट्री, टॉर्टोइज बघा कुठे पोहोचला, रिच्ड म्हणजे पोहोचला, मँगो ट्री जवळ, आंब्याच्या झाडाजवळ पोहोचला. द हेअर वोक अप, त्यानंतर ससा उठला. ही रॅन टू द मँगो ट्री, तो मँगो ट्री जवळ म्हणजे मँगो ट्रीकडे पळत आला. व्हॉट डीड द हेअर सी, सशाने काय पाहिलं तिथं, सी म्हणजे पाहणे. हा हा हा, स्लो बट स्टेडी विन्स द रेस, स्लो म्हणजे हळू चालणारे पण सतत, स्टेडी म्हणजे कायम चालत राहणारे काय करतात, शर्यत जिंकतात. अशी ही ससा आणि कासवाची छोटी जी गोष्ट. थँक्यू.